त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. पण विथ नॉलेज स्टार्ट केलं. विथ नॉलेज स्टार्ट केल्यामुळं ग्रेट रिझल्ट त्यांनी क्रिएट केलाय. ओके. जरा इकडे-तिकडे झाले होते ना, जिकडे-तिकडेच काहीतरी कुठनीकडे काय सांगायला लागलेत काहीच कळेनाच झालं होतं. तर जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण प्रतीक्षा आडकर ताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत आजचा आपला बोधकथा. बोधकथा आता तुम्ही म्हणाल की माझं तरी वय 58 आहे. आता 58 मध्ये बोधकथा. हो, त्याच्या समोरचा आहे बोध. कथा नंतर आहे. पण ही बोध जो आहे ना, तो आयुष्यभरासाठी आपल्याला लागणार आहे. आणि आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या गोष्टींमध्ये आपल्यामध्ये आपल्याला चेंज करायला पाहिजे. कारण आपल्याला अजून पाहिजे ना. अजून चांगली हेल्थ पाहिजे, अजून चांगली वेल्थ पाहिजे, अजून चांगला हॅपीनेस पाहिजे, अजून चांगलं सोशल स्टेटस पाहिजे. तुम्हाला जे काही गोष्ट पाहिजे ना, त्याच्यासाठी मला माझ्यामध्ये अजून काही चेंज करायला पाहिजे. तो चेंज बोधकथेमुळे होतो. त्यामुळे जोरदार जाऊ आपण बोधकथेसाठी वैद्यताईंच्याकडे जोरदार क्लॅप करू आपण. वैद्यताई योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत. 40+ वर्ष झाली त्या स्वतः साधना करून दुसऱ्याला कंटिन्युअस आज पण त्या शिकवतायत. त्याच्यामुळं आयुर्वेद रत्न आहेत, योग रत्न आहेत, संस्कृत रत्न आहेत. संस्कृतच्या तर गाड्या अभ्यासक आहेत, नॅचरोपॅथी तर पूर्ण आपल्या गुरुकुलला स्टार्ट त्यांनीच केलंय. आम्ही त्यांच्याकडनंच शिकलोय. त्यामुळं आपण जाऊ त्यांच्याकडे. जोरदार क्लॅप करू. सुमित सर ऑल म्यूट टाका. येस ताई. वैशाली ते अनम्यूट करा. हरिओम. खूपच छान अनुभव आता आपण ऐकले की दोघींनाही मुख्य म्हणजे पंप लागत होता आणि पंप बंद झाला. खरोखरी मी समोर बघितलेलं आहे की तो दम्याचा अटॅक आला की त्यांना काय म्हणजे आणि जवळ नसेल पंप वगैरे तर काय अवस्था होते. तर खरंच खूप छान अशा प्रकारचे रिसर्च आहेत. जितकं आपण आहारावरती आहे, योग आहे, प्राणायाम आहे, या सगळ्या गोष्टी आहेत तितकंच मनावरती फार फार अवलंबून. आपल्याला वाटतं काय आणि स्वभाव कसा आहे त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला ते बघावं लागतं. तर ती ह्या कथेमध्ये आहे. आणि बघा की स्वभाव बदलता येत नाही का, तर काहीतरी अनुभवानंतर केव्हा तरी सतत ऐकत असते, सतत ऐकलेलं असेल तर केव्हा तरी स्वभावामध्ये बदल होतो. स्वतःला समजायला लागतं की मी कसं वागायला पाहिजे. आणि हे आपण रोज ऐकतोय इकडे. तर एक दिवशी पती पत्नी होते. पत्नीने सहजपणे सांगितलं, ऐका मी ना माझ्या एका मैत्रिणीसोबत थोडा वेळ बाहेर जाते. ते फोन बघत होते. त्यांनी फक्त वर पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, ठीक आहे जा मजा करून ये. तिला थोडं आश्चर्यच वाटलं, कारण नेहमी काय आहे ना ते विचारायचे. आणि तिने विचारलं असं जायचं की ते म्हणायचे जाणं आवश्यक आहे का, उशीर नको करू, खरंच जायचंय का वगैरे अनेक गोष्टी ते काढायचे. पण त्या दिवशी काहीच नाही, सरळ म्हणाले आणि जा आणि मजा करून या म्हणाले. काही तासांनी त्यांचा किशोरवयीन मुलगा तो आला स्वयंपाकघरामध्ये. त्याच्या हातात एक कागद होता आणि चेहरा त्याचा उतरलेला. बाबा, तो हळू आवाजात म्हणाला, माझ्या मॉक परीक्षेचे निकाल आले आणि ते खूपच खराब आले. घाबरत घाबरत उभा राहिला. त्याला वाटलं आता नेहमीप्रमाणे आता ओरडा होणार, आपल्याला चांगलंच बाबा रागवणार. बाबा नेहमीच अभ्यासाबद्दल काळजी करायचे, त्यामुळे त्यांनी मोठ्या भाषणाची तयारी करून ठेवली होती की बाबा बोलले की काय कसं सांगायचं, कसे आपली बाजू मांडायची. पण काही त्या दिवशी वडील शांतपणे म्हणाले, बरं ठीक आहे. मुलगा आश्चर्याने म्हणाला, फक्त ठीक आहे? हो, जास्त अभ्यास केलास ना तर पुढे तुला चांगले गुण मिळतील, आणि नाही केला तर कदाचित सेमिस्टर पुन्हा तुला करावं लागेल. आता तो तुझा निर्णय आहे. दोन्ही परिस्थितीमध्ये मी आहेच तुझ्यासोबत. मुलगा थक्क झाला, बाबा इतके शांत कधी झाले? दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांची मुलगी घाबरत आली. हॉलमध्ये उभी राहिली, म्हणाली, बाबा
माझ्याकडून गाडी धडकली, खूप मोठं नाही पण डेंट पडलाय. वडिलांनी ना ओरडलं ना राग व्यक्त केला, फक्त इतकंच म्हणाले, ठीक आहे, उद्याला गाडी वर्कशॉप मध्ये घेऊन जा. मुलगी चकित झाली. ती बाबांना म्हणाली, तुम्हाला राग नाही आला बाबा? हलकसा हसले, म्हणाले, नाही. राग केल्याने गाडी दुरुस्त होणार आहे का? पुढच्या वेळी काळजी घे. म्हणजे झालं. आता घरच्यांनाच काळजी वाटायला लागली की अरे हा माणूस, तोच नवरा, तोच बाबा आता आधी सारखा राहिला नव्हता. तो आधी पटकन रागवायचा, तणावात राहायचा, लगेच प्रतिक्रिया देणारा असा होता. हा आता मात्र तो शांत झालाय, स्थिर झालाय आणि आतून समाधानी सुद्धा वाटत होत. सगळे कुजबुज करायला लागले, काहीतरी बिनसलंय का? त्यांची तब्येत तर ठीक आहे ना? काही घडलंय का? शेवटी त्या संध्याकाळी सगळेच स्वयंपाकघरातल्या टेबलाजवळ बसले. पत्नी म्हणाली, ऐका, तुम्ही आजकाल खूप बदलला आहात. काही झालं तरी तुम्ही रागवत नाहीये, प्रतिक्रिया देत नाहीये, सगळं ठीक आहे ना? त्यांनी सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि स्मितहास्य केलं. ते म्हणाले, नाही, हे सगळं काहीच चुकीचं नाहीये, उलट सगळं अगदी ठीक आहे. मला फक्त एक गोष्ट समजलेली आहे. सगळे शांत झाले. ते म्हणाले, खूप वर्षांनी मला समजलं की प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आयुष्यासाठी स्वतःच जबाबदार असते. पत्नी म्हणाली, म्हणजे? त्यांनी हात जोडत म्हणलं, पूर्वी काय, मी प्रत्येक गोष्टीची काळजी करायची. तुम्ही उशिरा आला तरी चिंता, मुलांना कमी गुण मिळाले तर अपराधीपणा, काही तुटलं घरामध्ये तर राग, कुणी दुःखी असेल तर ते ठीक करण्याचा प्रयत्न. मी सगळ्यांच्या समस्या या माझ्याच समस्या आहे असं मानत होतो. पण एक दिवस मला समजलं, माझी चिंता ही काही त्यांच्या समस्या सोडवत नाहीये. ती माझी चिंता फक्त माझीच शांतता हिरावून घेते आहे. मुलगी शांतपणे ऐकत होती. ते पुढे म्हणाले, माझा तणाव हा तुमचं भलं करत नाहीये हे माझ्या लक्षात आलं. तुमच्या झगड्यामुळे तुमचं आयुष्य सोपं होतंय का? फक्त माझं आयुष्य कठीण होतंय. तुमचं आयुष्यही सोपं होत नाही, पण माझं मात्र जास्त कठीण होतंय. मी तुम्हाला सल्ला दिला, प्रेम दिलं, आधार दिला, तर ते मी देऊ शकणार आहे. पण तुमचं आयुष्य मी तुमच्या जागी जगू शकत नाही. तुमच्या निर्णयांचे परिणाम चांगले राहू द्या नाही तर वाईट राहू द्या, तुम्हालाच भोगावे लागणार आहे. क्षणभर थांबले, पुन्हा हसले आणि म्हणाले, म्हणून मी ठरवलं की जे माझ्या नियंत्रणातच नाहीये ते नियंत्रित करण्याचा प्रयत्न का करायचा. आणि आता ह्याच्या पुढे मी तो प्रयत्न करणार नाही असं ठरवलं आणि त्याप्रमाणे वागतोय. दुसरं काय, बाकी काही चुकीचं नाहीये. मुलगा पुढे चुकला, म्हणाला, म्हणजे तुम्हाला आमची काळजी नाही वाटत आता? त्यांनी म्हटलं, अरे अर्थात आहे, काळजी करणं म्हणजे नियंत्रण ठेवणं. काळजी करणं आणि नियंत्रण ठेवणं दोन्ही वेगळ्या गोष्टी आहे बघ. मी तुम्हाला प्रेम करू शकतो, मी तुमचं पालन पोषण करू शकतो, पण माझी शांतता गमावून हे सगळं मी आता करणार नाही. खोलीमध्ये शांतता पसरली. त्यांनी तिघांकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले, माझी भूमिका म्हणजे तुम्हाला प्रेम देणं, तुम्हाला मार्गदर्शन करणं, तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करणं आणि गरज पडली तर तुमच्या सोबत उभं राहणं. पण बघा, तुमची भूमिका म्हणजे तुमचं आयुष्य स्वतः सांभाळणं, निर्णय घेणं, त्याचे परिणाम स्वीकारणं. अशानेच माणूस घडतो ना. ते शांतपणे पुढे म्हणाले, आता जेव्हा काहीतरी चुकीचं घडतं तेव्हा मी स्वतःला आठवण करून देतो, हे मला दुरुस्त करायचं नाहीये. मी शांत राहीन आणि विश्वास ठेवीन की तुम्हीच त्यातनं काहीतरी शिकाल. आणि जीवन असंच आपल्याला शिकवत असतं. काही क्षण घरात पूर्ण शांतता पसरली. त्या वातावरणामध्ये काहीतरी बदललं होतं. पत्नीने त्यांचा हात धरला, म्हणाली, आज तुम्ही आम्हाला ना सगळ्यांना काहीतरी महत्वाचं शिकवलंय बघा.
ते हसले, म्हणाले कदाचित, पण आधी ते मला शिकावं लागलं ना. त्या रात्री प्रत्येकाने त्यांच्या शब्दांवर विचार केला. मुलगा पुन्हा अभ्यासाला बसला. आता बाबांच्या ओरडण्यामुळे नाही, तर त्याला आता समजलं होतं की जबाबदारी माझी स्वतःची पण आहे. खरं म्हणजे माझी स्वतःची जबाबदारी आहे. मुलीने स्वतः गाडी दुरुस्त करण्याची जबाबदारी घेतली आणि इन्शुरन्स प्रक्रियेबद्दल जरा जास्त जाणून घ्यायला पण सुरुवात केली. पत्नीने सुद्धा घर अधिक समजूतदारपणे सांभाळायला सुरुवात केली, कारण आता ती मजबुरी नव्हती, आता स्वतःची जाणीव होती. हळूहळू घर सगळंच हलकं हलकं शांत असं वातावरणाचं वाटायला लागलं. आता कोणी पण भीतीमुळे काम करत नव्हतं, तर समजुतीमुळे करत होते. स्वतःला समज आली होती प्रत्येकाला. कुणालाही ओरडण्याच्या भीती, म्हणजे बाबा रागवतील, बाबा ओरडतील, या भीतीचं काहीही दडपण वाटत नव्हतं. कारण जेव्हा एक व्यक्ती घरामध्ये शांतता निवडते, तेव्हा ती शांतता हळूहळू सगळ्यांमध्येच पसरायला लागते. जेव्हा एक व्यक्ती नियंत्रण सोडते, तेव्हा इतर लोक स्वतःला नियंत्रित करायला शिकतात. आणि अशा प्रकारे शांतता सुद्धा प्रेमासारखी पसरायला लागते. राग, दबाव, अधिकाराने दुसऱ्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न, नाही तर ते नियंत्रित होत नाही म्हणून स्वतःला त्रास करून घेणं, ह्यापेक्षा स्वतः जबाबदारीने वागलं तर किती छान होतं, हे आपल्याला या घरामध्ये दिसून आलं. आपल्या मनाला ही गोष्ट खरंच स्पर्श करून जाते की खरंच मी आणि माझ्याकडून सुद्धा असं वागलं जातंय का? मी पण रागावते, ओरडते, चिडते आहे का? प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार धरते आहे का? आणि स्वतःला काही करता येत नाहीये, माझ्या नियंत्रणात नाही, म्हणून ओरडाआरडा करते का? खरंच शांततामय निवृत्त जीवन हवं असेल ना, तर प्रत्येक निवृत्त व्यक्तीनेच काय, खरं म्हणजे सगळ्यांनीच शिकण्यासारखी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. असं वाटतं का तुम्हाला? हरिओम. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण वैद्यताईंसाठी, कारण वैद्यताईंना टॉपिक पण मी दिलाय बरं का या वेळेला, तणावमुक्ती. किती घरातलं वातावरण हलकं फुलकं या छोट्याशा एका बोधकथेनं झालं. कारण आपण प्रत्येक व्यक्ती, मी काल एका व्यक्तीला भेटले, त्या व्यक्तीचं एक चॅलेंज होता, आई वडील आई आपल्यावर केस केले आणि त्याच्यामुळं मला तिला द्यायला लागतंय, हा स्वतः काम करतोय, एकदम टेन्शन मध्ये आणि पूर्ण हेल्थ कोलॅप्स. काय कारण? की हे सगळं झालं. तर हे थांबू शकतं का? नाही. ह्याच्यामध्ये स्ट्रॉंगली उभं राहायला पाहिजे ना, पण हे होत नाही. एक व्यक्ती की घरातलं वातावरण बिघडलं, तर मी तुम्हाला सांगते आरोग्य बिघडतं आणि आरोग्य बिघडलं तर ते बुडत्याचा पाय परत खोलात जातो. म्हणजे हेल्थसाठी परत त्याला ताणतणाव तर राहतो, पण खर्च पण वाढतो. एक स्वभाव चेंज होतो का? होतो, पण एका रात्रीत नाही होत. स्वभाव चेंज हळू होत असतो. सायकॉलॉजिस्ट म्हणतात माणसाचा स्वभाव चेंज होत नाही. पण जो स्वतः साधना करतो, त्याला सगळ्या गोष्टी साध्य होतात. पण त्याच्यासाठी साधना म्हणजे काय? की लोकं फक्त योगा करणे ही एक साधना आहे, असं नाहीये. तुम्ही ज्या गोष्टी समजून घेऊन करता, ती सगळी साधना आहे. निरपेक्षतेनं करता, ती सगळी साधना आहे. मग या सगळ्या गोष्टी करत असताना साधना केलेल्याला सगळं साध्य होऊ शकतं. त्यामुळं हा चेंज आपण प्रत्येकानं प्रॉब्लेम परिस्थिती येत असते, त्या परिस्थितीला समजावून घेऊन त्याच्यावर जर आपण काम करायला लागलो, तर होतं. पण ॲटिट्यूड इथं खूप असतो. पालकांना पण शेवट खूप लवकर सोपवत नाहीत. हे सोपवायला पाहिजे. मुलांमध्ये सोपवला, त्याला काय येतंय? तुला काय येतंय? ह्या गोष्टी करत राहिला, तर मग तुम्हाला तुमचं आयुष्य धोक्यात जातंय. तर आपल्याला पण आपण हयातीत आपल्या
हे सगळं नेक्स्ट जनरेशनला सोपवायला पाहिजे. व्यवस्थित करतात काय चेक करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही बिनधास्त झाला, की आपल्यानंतर हे सगळं ओके चालणार आहे. पण शेवट ज्या वेळेला ऐन उमेदीचं वय असतं, त्याच वेळेला आपण ह्या गोष्टींमध्ये जर रमलो, आपणच करत राहिलो, त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये त्यांच्यावर सोपवलंच नाही, तर मग आपण आणि एक ॲटिट्यूड असतो, मी मिळवलंय, मी केलंय. हे सगळं मीपणा सोडला आणि प्रत्येक व्यक्तीला समजून घेतला. ॲक्सिडेंट झालाय, ओरडल्यानंतर गाडी आपोआप रिपेअर होणार आहे का? नाही होणार आहे. मार्क कमी पडले, त्याच्यावर जर ओरडा-ओरडी करायला लागला, तुमचाच बीपी वाढला, तुमचंच सगळं वाढायला लागलं, तुमचीच हेल्थ गेली कोलॅप्स आणि त्या पोराचा कॉन्फिडन्स गेला. कारण त्याला पण आपणच बोलतो, "तू असाच आहेस, तू तसाच आहेस, तुझ्या बाबतीत हेच होणार, मला आधीच माहिती होतं." काय त्याला ना तरा. मग त्याला पण वाटते बहुतेक मी लो आहे. ह्याच्यामुळं त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला समजावून घ्या, स्वतःबरोबर बोला, की याच्यामध्ये आता काय होणार आहे, काय नाही होणार ना, मग कशाला चिडायचं, जाऊ दे तिकडे. हे सोडायला पण शिकायला पाहिजे. आजची बोधकथा एकदम जबरदस्त. जोरदार क्लॅप करू आपण परत एकदा वैद्यताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत. खूप लोकं स्वतःवर काम करायला लागलेत. वेट लॉस मॅरेथॉनचे